तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आणलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे। 9,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये सोडण्याचा आदेश दिलेला आहे। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजे या फक्त 12 जिल्ह्यांमध्येच वाटप केले जाणार आहेत। 2,000 रुपयाचा लाभ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आनंद सुद्धा झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे। त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी असल्यामुळे आता त्यासुद्धा हप्ता मिळणार आहे। आणि सर्व शेतकरी बांधवांना आता 100% 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहेत। कोणती 12 जिल्हे आहेत नक्कीच पाहूया। सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहे। आत्ताच निधी जमा झाल्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस डीबीटीचं बटन दाबून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी आताच आदेश दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2 ते 3 तासाच्या मध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये 100% लाभ मिळणार आहे अशी घोषणा केलेली आहे। आणि आता या घोषणेमध्ये आता फक्त या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। या 100% 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे। बँकांना सुद्धा आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नक्की पैसे जमा होणारच आहेत। अनेक शेतकरी मित्रांना आता मेसेज सुद्धा येऊ लागणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आता अपात्र केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांना आत्ताच पैसे जमा करण्यात सुरू केलेली आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला वितरित केला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालणारी ही योजना आहे। ही या योजनेचा लाभ गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो असा आणि शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी एकदा येईल असे वाट पाहत आहेत। शेतकरी मित्रांना अतिशय मोठ्या आशेने व घाईने बसलेले आहेत। शेतकरी मित्रांना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत करायची असेल, बी बियाणं आणायचं असेल, औषधं आणण्याची असेल, अशा प्रमाणात नमो शेतकरी योजनेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो। शेतकरी मित्रांच्या मोठमोठ्या प्रमाणात बागा असतील, मका असेल, अशा अनेक पिकांसाठी औषधं वगैरे खत असेल, अशा अनेक प्रमाणात शेतकरी मित्रांना महत्त्वाचे कामे करण्यासाठी पैशाची नक्कीच गरज असते। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून चालणारी योजना ही नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आहेत। अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिशय आनंदाने आता तुमच्या आत्काच आधाराने म्हणजे त्या शेतकऱ्यांना, गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मोठ्या प्रमाणात पीएम किसान योजना आहेत सरकारच्या माध्यमातून आत्ताच राबवण्यात आलेल्या आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की मिळणार आहे। अतिशय महत्त्वाच्या योजना बंद झाले का काय असे प्रश्न पडू लागले होते। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची योजना असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून फॉर्मची पडताळणी चालू केल्यामुळे आता तुम्हाला 100% नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून आताच सर्व शेतकरी बांधवांना आता 100% डीबीटीचं बटन दाबून नमो शेतकरी योजनेचा सांगितलेलं आहे। फॉर्मची पडताळणी असल्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे। अतिशय महत्त्वाची 2 ते 3 कामे केल्याशिवाय सर्व शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। कोणकोणती 2 ते कामे आहेत? शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे मित्र असतील तर त्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। अनेक शेतकरी मित्रांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही। अनेक शेतकरी मित्रांचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एक वेगळंच आहे, ते दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे। कारण फॉर्मच्या पडताळणीमध्ये अनेक शेतकरी मित्रांना अपात्र करू लागलेले आहेत। तरी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर जाऊन 100% आता लवकर कामे करायची आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांना आता 100% 2,000 रुपये मिळवायचे असेल तर 2 कामे नक्की करा।
शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत आता सांगितलेले आहे आणि या 12 जिल्ह्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, अनेक शेतकऱ्यांकडे 4 व्हीलर असेल, सरकारी घरामध्ये नोकरीवर असतील, सरकारी पेन्शनधारक असेल, अशा नागरिकांना आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेच्या योजनेमधून अपात्र केलं जात आहे। सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जात आहे, कारण त्या सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। जास्तीत जास्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच ही योजना उपयोग आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना वापरण्यात आलेली आहे। ही योजना अतिशय महत्त्वाची योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी PM किसान योजना लाभ सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता 100% पैसे जमा होणार आहेत। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा मेसेज येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा मेसेज लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, आता आपण 2 ते 3 कामे सांगितलेले आहेत, ते शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे। आणि आता लक्ष देऊन बघा, आपण आता 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। सर्व शेतकरी मित्रांनी नक्की लक्ष देऊन पहा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच DBTच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे, ते आपण पाहणारच आहोत। सर्व शेतकऱ्यांनी आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणारच आहे। सर्व शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे बघा लातूर आहे, दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा आहे नंदुरबार, चौथा आहे परभणी, पाचवा आहे ठाणे, सहावा आहे बीड, सातवा आहे बुलढाणा, आठवा आहे नंदुरबार, नववा आहे नांदेड, 10वा आहे सोलापूर, 11वा आहे सांगली, 12वा आहे कोल्हापूर। या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। बँकांना आदेश सुद्धा दिलेला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नक्कीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज नक्की वितरित केला जाणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आज नक्की पैसे जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेलं आहे, सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 100% मेसेज येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।